आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो, तर देवाला आपलीच काळजी असते। त्यामुळे स्वामी भक्तांनो, देवावरती तुम्ही विश्वास ठेवा। चिंता करून स्वतःला त्रास करून घेऊ नका। कोणत्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार होणार आहे। अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा स्वामी शक्य करतात। ह्या ब्रह्मांड नायकावरती तुम्ही विश्वास ठेवा। स्वामी तुमच्या आजूबाजूला आहेत, लक्षपूर्वक ऐका, तुमचे सगळे पाप जळून जातील। काही झालं तरी हा संदेश आज तुम्ही टाळू नका। तुमच्यासाठी राजयोग घेऊन आलेला आहे हा स्वामींचा संदेश। तुमचं कितीही मोठं दुःख असू दे, आज नष्ट होणार आहे। तुमच्या पाठीमागची साडेसाती निघून जाणार आहे। हा फक्त ऑनलाईन संदेश नाही, तर तुमच्यासाठी चमत्कार आहे। जो ऐकेल बघेल त्याचं नशीब उजळून जाईल। कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी ह्याच फोनवर तुम्हाला मिळणार आहे। स्वामींची जर तुम्ही खरेच भक्त असाल तर लगेच ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करताल आणि आनंदाची बातमी तुम्ही प्राप्त करताल। जो भक्त दुर्लक्ष करेल त्याला त्याच्या आयुष्यात त्रासच मिळेल। त्यामुळे कान उघडे ठेवून तुम्ही एकदा ऐकून घ्या। सगळ्यांना माहीत असतं की त्रास होतो, दुःख होतं, पण जर तुम्हाला जखम झाली आहे तर तुम्ही कितीही मोठ्या दवाखान्यात गेलात तरीही लगेच डॉक्टर तुम्हाला नीट करू शकत नाही। तुम्हाला औषध गोळ्या खावे लागतील, तुम्हाला वेळ लागेल आणि तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल। त्या जखमेला ठीक करण्यासाठी वेळ द्यावाच लागेल। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी वेळेलाही थोडासा वेळ द्या। नक्कीच तुमची चांगली वेळ आल्याशिवाय राहणार नाही। आणि विश्वास ठेवा, स्वामींची ही ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तर घाबरण्याचे कारण काय? सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। जिंकल्यानंतर तर सगळेच लोक जवळ येतात, हरल्यानंतर सुद्धा जवळ येतात, तेच आपले खरे असतात। कोणाचाही विश्वास जिंकणं सोपं आहे, पण तो विश्वास तोडणं आणखीनच सोपं आहे। पण अवघड आहे जे आपल्यावरती विश्वास ठेवतात ते विश्वास निभावणं। पण आता काय झाले आहे, न खाण्यापिण्यामध्ये मन लागतं, झोप येत नाही आणि शांतता मिळत नाही आणि कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, कारण आपलं मन अस्थिर झालं आहे। आज नाही तर उद्या त्या व्यक्तीला जाणीव होईल की नशीबवाल्यांनाच मिळतात काळजी करणारे। त्यामुळे तुम्ही हार मानू नका। ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचं आहे त्यांना मुक्त करा। स्वतःच विचार करून पहा ना, तुम्ही आधी किती चांगले होते। प्रत्येक गोष्टीमध्ये, कामामध्ये, अभ्यासामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चांगले होते। ह्या जगाने तुम्हाला बदललं, त्यामुळे आता तुम्हाला जगासाठी बदलण्याची गरज नाही। स्वतःसाठी तुम्ही जगा आणि स्वतःची तुम्ही काळजी घ्या। जगाचा विचार तुम्ही करत बसू नका। जग असंही सगळ्यांना नाव ठेवण्यात व्यस्त राहील, तुम्ही तुमचे काम नाम कमवण्यात व्यस्त राहा। ताकदीची गरज तेव्हा पडते जेव्हा तुम्हाला काही वाईट करायचं असतं, नाहीतर जगात सगळं मिळण्यासाठी प्रेमच पुरेसा आहे। वेळेने शांत राहायला शिकवलं, नाहीतर जो ऐकू शकतो तो ऐकू सुद्धा शकतो। उत्तर तर प्रत्येक गोष्टीचे देता येते, पण ज्याला नात्यांचे महत्त्व समजत नाही त्याला शब्दांचे काय समजणार। त्यामुळे कोठे बोलायचं आणि कोठे शांत राहायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुम्ही बोला। जर कोणी तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे तुम्ही आभार मनापासून माना, कारण तीच व्यक्ती तुम्हाला शिकवते की विश्वास खूप विचार करून केला पाहिजे। नाहीतर आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो आणि नंतर विश्वासघात झाला की आपल्याला त्रास होतो। तुम्हाला माहीत आहे का, आयुष्यामध्ये वाईट वेळ काय येते? यासाठी येते की जे लोक सारखे सारखे ओरडत राहतात की ते तुमचे आहेत, त्यांची ओळख होते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो। जर प्रेम नाही तर दिखावा का करता आणि जर निभावू शकत नाही तर आश्वासन का देता? तुम्ही हे अशा दूर कपटी लोकांपासून सावध राहायला पाहिजे। समोरच्याला विसरायचं असेल तर स्वतःला तुम्ही बदला आणि इतकं बदला की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल आणि त्याला तुमच्या जाण्याचा त्रास होईल। नेतृत्व करणाऱ्याचा अर्थ लोकांना योग्य रस्ता दाखवणं असतं, ना की त्यांच्यावर राज्य करणे। ऐका, थोडं थांबा आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कोण कोण पाहत आहे आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ जात आहे। त्यामुळे आपल्या गावाचं नाव तुम्ही टाईप करायला विसरू नका। ज्या माणसाचं मन स्वच्छ असतं त्यालाच हे जग जास्त रडवतं। भरवसा नसेल तर तुम्ही स्वतःकडे पहा। त्यामुळे तुम्ही मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा, पण विश्वास प्रत्येकावरती तुम्ही ठेवू नका। जाणून पारखून निवडूनच तुम्ही विश्वास ठेवा। आणि तुम्ही इतकेही कमजोर नाही
की तुम्ही असे कितीही लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतील आणि कितीतरी लोक जातील, फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. संपले नाते अशा लोकांबरोबर ज्यांना भेटून असं वाटत होतं की हे आयुष्यभर साथ देतील. त्यामुळे आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. या 3 गोष्टीमुळे काही लोक तुमची इज्जत करत नाहीत आणि तुम्हाला इग्नोर करतात आणि तुच्छ समजतात. पहिली गोष्ट म्हणजे कधी कोणाबरोबर बोलण्यासाठी त्याचे हातपाय पकडू नका. जर ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही, तुमची किंमत नाही किंवा तुमची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चूक समोरची व्यक्ती करते आणि सॉरी तुम्ही बोलत असाल तर ती व्यक्ती आणखीन चुका करत राहील आणि कधीही त्याच्या चुका मान्य करणार नाही. त्यामुळे जे खरं आहे ते खरं आहे, चूक असेल ते चूक आहे. जागच्या जागी तुम्ही बोलायला लागा. प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी अवेलेबल राहणं तुम्ही बंद करा. त्यामुळे तुमची इज्जत कमी होते. जिथे तुम्हाला बोलवलं नाही तिथे तू जायचं नाही आणि जर तुम्ही सारखे जात असाल तर तुमची इज्जत तिथे कमी होते आणि हाताने तुम्ही इज्जत कमी करून घेऊ नका. माणूस जर प्रेमात पडला तर दुःखामध्ये पडतोच, कारण प्रेम कोणावर कितीही केले तरी थोडं तरी दुःख वाढतंच आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोच. किती वाईट वाटतं जेव्हा तुम्ही एखाद्या नात्याला झाडासारखे पाणी देऊन मोठं करता आणि एक दिवस ते तुम्हाला धोका देऊन निघून जातात. त्यामुळे प्रत्येक नात्याला सुद्धा थोडंसं तुम्ही अंतर द्या आणि थोडासा वेळ द्या. नक्कीच तुम्ही चांगली गोष्ट तुमच्या आयुष्यात घडेल. काहीतरी खास आहे तुमच्यामध्ये, कारण जो माणूस आयुष्यामध्ये कधीही रडला नाही त्या माणसाला तुम्ही रडवलं आहे आणि ते म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यातून तुम्ही निघणं. तुमचा त्रास, तुमचं दुःख फक्त आणि फक्त तुम्हालाच दिसेल, दुसऱ्या कोणालाही दिसणार नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं तुम्ही बंद करा आणि स्वतःवर विश्वास आणि भरवसा ठेवायला तुम्ही शिका. कारण तुमचा स्वतःवर जर विश्वास असेल तर या जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही, अडवू शकत नाही. सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे भक्तिमय चॅनल तुम्ही 5 जणांना शेअर करा. कारण तुमच्या त्या एक शेअरमुळे त्या समोरच्या व्यक्तीचे आयुष्य हे उज्ज्वल होऊ शकते. अंधारातून प्रकाशाकडे त्याचे आयुष्य जात असते. काही फरक पडत नाही की तुम्ही किती सुंदर आहात, कारण गोरिला आणि माकडसुद्धा तेवढेच सुंदर असतात. काही फरक पडत नाही की तुमचे शरीर किती विशाल आहे आणि मजबूत आहे, कारण स्मशानापर्यंत तुम्ही स्वतःला नेऊ शकत नाही. तुम्ही कितीही उंच असले तरी तुमच्या येणाऱ्या काळाला पाहू शकत नाही. याने काहीही फरक पडत नाही की तुमची त्वचा किती गोरी चमकदार आहे, कारण अंधार पडल्यानंतर प्रकाशाची गरज असते. काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती श्रीमंत पैसेवाले आहात, तुमच्याजवळ किती पैसे आहे, कारण घरातील बाथरूमपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला चालतच जावं लागतं. त्यामुळे सांभाळून चला. आयुष्याचा प्रवास खूप छोटा आहे, त्याला हसत हसत आनंदाने पार करा. स्वामी माऊली तुमच्या पाठीशी आहे. हार मानू नका, घाबरू नका. आजचा हा संदेश आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.